गणपत गायकवाड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गणपत गायकवाड यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं हे आदेश दिलेत. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि आणखी एका सहकार्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. गोळीबारानंतर गणपत गायकवाड आणि इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. ते 14 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडीत ते होते. आज सकाळी त्यांना उल्हासनगर इथल्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं गायकवाड आणि इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की 11 दिवसांची कोठडी मिळाली. आणखी 2 दिवसांची कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी गायकवाड आणि इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, कल्याण.